नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की 2020 वर्ष उजाडण्यापूर्वीच एका माणसाने भारताला महासत्ता बनवण्याचा पूर्ण रोडमॅप तयार केला होता. हो अनिल, मी डॉक्टर कलामांच्या विजन 2020 बद्दल वाचले. पण आज 2026 मध्ये उभं राहून जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा प्रश्न पडतो की आपण खरंच तिथपर्यंत पोचलो आहोत का? हाच तर सर्वात मोठा प्रश्न आहे. डॉक्टर कलाम यांनी केवळ स्वप्न पाहिलं नव्हतं, तर त्यांनी तंत्रज्ञान, शेती आणि उद्योगांचा एक असा आराखडा दिला होता जो भारताला विकसनशीलकडून विकसितकडे नेणार होता. या पुस्तकाची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, म्हणजे साधारण 1998 मध्ये. बरोबर, म्हणजे आर्थिक सुधारणांना तेव्हा जेमतेम 7-8 वर्ष झाली होती. हो, आणि अर्थव्यवस्था हळूहळू, म्हणजे काय म्हणतात त्याला, खुली होत होती. पण लोकांची मानसिकता ती कुठेतरी अडकलेली होती. आपण तंत्रज्ञान असो, उद्योग असो, अगदी धोरणांच्या बाबतीतही पश्चिमेकडेच बघत होतो. म्हणजे जे काही तिकडे यशस्वी झालंय तेच आपण इथे आणूया अशी एक वृत्ती होती. अगदी तसंच. एक प्रकारची नक्कल करण्याची, कॉपी करण्याची सवयच लागली होती. म्हणजे सॉफ्टवेअरपासून ते अगदी कारच्या डिझाईनपर्यंत सगळं काही. आणि याचं मूळ कदाचित आपल्याच क्षमतेवर असलेल्या अविश्वासात असावं, नाही का? बरोबर. म्हणजे आपण हे करू शकतो यावरच शंका होती. आणि याचे एक अगदी बोलकं उदाहरण त्यांनी पुस्तकात दिलं आहे. अच्छा. त्यांच्याकडे युरोपमध्ये बनवलेले काही अतिशय उच्च दर्जाचे नकाशे होते, सॅटेलाइट इमेजेस वापरून बनवलेले. ओके. त्यांनी ते नकाशे त्यांच्या काही मित्रांना दाखवले आणि सगळेच खूप प्रभावित झाले. म्हणाले, काय अफलातून तंत्रज्ञान आहे युरोपचं. मग त्यात गंमत काय होती? गंमत पुढे आहे. जेव्हा डॉक्टर कलामांनी शांतपणे सांगितलं की हे नकाशे युरोपच्या नाहीत, तर आपल्या इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने घेतलेल्या इमेजेसवरून बनवले आहेत. अरे मग? कोणाचाच विश्वास बसेना. खरंच, म्हणजे भारताने इतकं प्रगत काम केलं असेल हेच त्यांना पटत नव्हतं. अजिबात नाही. त्यांचा पहिला प्रतिसाद होता, शक्यच नाही. इतकी प्रगत गोष्ट भारतात बनूच शकत नाही. बापरे. शेवटी डॉक्टर कलाम यांना त्या नकाशाच्या अगदी खाली बारीक अक्षरात लिहिलेली क्रेडिट लाईन दाखवावी लागली, जिथे IRS डेटा प्रोडक्ट असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं. आणि ते पाहिल्यावर मग त्यांचा विश्वास बसला? हो. या एका छोट्याशा प्रसंगातून त्यावेळची मानसिकता किती स्पष्ट दिसते पहा. अडथळा तंत्रज्ञानाचा नव्हता, तो मानसिकतेचा होता. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे आपल्याच यशावर आपणच शंका घेत होतो. ही तर एक प्रकारची वैचारिक गुलामगिरीच झाली. आणि ही गुलामगिरी किती खोलवर रुजली होती याचं आणखी एक ऐतिहासिक उदाहरण ते देतात, रॉकेट तंत्रज्ञानाचं. अच्छा, रॉकेटचं. हो. आज आपल्याला वाटतं की रॉकेट सायन्स म्हणजे नासा किंवा रशिया, पण इतिहासात डोकावलं तर चित्र खूप वेगळं दिसतं. आपण टिपू सुलतानच्या रॉकेट्सबद्दल बोलतोय का? मी ऐकलंय की ते त्या काळात खूपच प्रभावी होते. प्रभावी? अहो, ते इतके प्रभावी होते की त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला अक्षरशः धडकी भरवली होती. म्हैसूरच्या युद्धात या रॉकेट्सनी ब्रिटिश सैन्याची दाणादाण उडवली होती. म्हणजे त्यांची मारकक्षमता त्यावेळच्या शस्त्रांपेक्षा जास्त होती. खूप जास्त होती. आणि गंमत म्हणजे युद्ध संपल्यावर ब्रिटिशांनी काय केलं असेल? त्यांनी ती टेक्नॉलॉजी उचलली असणार. नक्कीच. अगदी बरोबर. त्यांनी शेकडो रॉकेट्स इंग्लंडला नेले, त्यावर रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं आणि विल्यम कॉंग्रीव्ह नावाच्या माणसाने कॉंग्रीव्ह रॉकेट्स बनवले. अरे वा. हीच रॉकेट्स पुढे नेपोलियन विरुद्धच्या युद्धात आणि अमेरिकेविरुद्धच्या युद्धातही वापरली गेली. अमेरिकेच्या राष्ट्रगीतातल्या ओळी आहेत ना, अँड द रॉकेट्स रेड ग्लेअर, त्या याच रॉकेट्सबद्दल आहेत. कमाल आहे. म्हणजे ज्या तंत्रज्ञानाचा उगम आपल्या मातीत झाला तेच तंत्रज्ञान फिरून एका परदेशी नावाने आपल्याकडे आलं. कारण आपण त्याला पाश्चात्य आविष्कार म्हणून स्वीकारलं. यातून हेच स्पष्ट होतं की विजन 2020चं पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान आर्थिक किंवा तांत्रिक नव्हतं, तर ते पूर्णपणे मानसिक होतं. स्वतःच्या इतिहासावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवण्याचं आव्हान. अगदी. एकदा का हा मानसिक अडथळा दूर झाला की पुढचा प्रश्न येतो, जायचं कुठे आहे, आपलं ध्येय काय. म्हणजे विकसित भारत. पण या शब्दाचा अर्थ काय? हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण आजही विकसित म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आकडे. GDP, GNP, दरडोई उत्पन्न, हेच सगळं. बरोबर. पण हे आकडे पूर्ण चित्र दाखवतात का? समजा देशाचा GDP $5 ट्रिलियन झाला, पण त्याच वेळी श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी प्रचंड वाढली असेल तर? त्याला विकास म्हणायचं का? नाही, अजिबात नाही. विकास हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये. नेमका हाच मुद्दा त्यांनी मांडला आहे. हे आर्थिक निर्देशक महत्वाचे आहेत, पण ते फसवे असू शकतात. ते फक्त एक सरासरी दाखवतात.
म्हणजे देशातले 100 अब्जाधीश आणि 10 कोटी गरीब लोक यांची संपत्ती एकत्र करून सरासरी काढली तर आकडा मोठा दिसेल. पण त्याने त्या 10 कोटी लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला हे कळत नाही. विकास हा लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याशी संबंधित आहे. बरोबर. आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी हैदराबादमधला त्यांच्या प्रयोगशाळेतील एक अनुभव सांगितला आहे. अच्छा, काय अनुभव आहे? तिथे त्यांची 3 व्यक्तींशी भेट झाली जे मुलांचे वडील होते. पहिला होता व्यंकट. त्याच्याकडे एक चांगली स्थिर नोकरी होती. त्यामुळे तो आपल्या 3ही मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकला. ती 3ही मुलं पदवीधर झाली आणि चांगली नोकरी करू लागली. त्यांचं आयुष्य स्थिर होतं. आणि बाकीचे दोघं, त्यांची काय परिस्थिती होती? दुसरा होता कप्पू. तो भाड्याच्या घरात राहायचा. त्याची नोकरी असुरक्षित होती, त्यामुळे तो धडपड करून आपल्या फक्त एकाच मुलाला पदवीधर करू शकला. आणि तिसरा होता करुप्पन. तो रोजंदारीवर पार्ट टाइम काम करायचा. त्याला स्वतःच्या पोटापाण्याचीच भ्रांत होती, त्यामुळे त्याची एकही मुलगी शाळेत जाऊ शकली नाही. या उदाहरणातून खूप मोठा प्रश्न उभा राहतो. देशाची अर्थव्यवस्था तर वाढत होती, पण तिचा फायदा फक्त व्यंकटसारख्या लोकांपर्यंतच का पोचला? बरोबर. कप्पू आणि करुप्पनच्या मुलांपर्यंत का नाही? चांगलं शिक्षण, आरोग्यसेवा, अन्न, वस्त्र आणि निवारा या तर मूलभूत गरजा आहेत. त्या प्रत्येकाचा हक्क नाहीत का? अगदी. महात्मा गांधींनी याचं अचूक उत्तर दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, माझ्यासाठी खरा विकास तोच जेव्हा देशातला शेवटचा माणूसही उपाशी झोपणार नाही. आणि प्रत्येक मुलाला शाळेत जाऊन आपलं भविष्य घडवण्याची समान संधी मिळेल. हीच डॉक्टर कलाम यांच्यासाठी विकसित भारताची व्याख्या होती, जिथे जीडीपीच्या आकड्यांपेक्षा माणसाचं आयुष्य महत्वाचं असेल. आणि याच विचाराला जोडून राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्याही बदलते. म्हणजे सुरक्षा म्हणजे फक्त सीमेवर सैन्य आणि शस्त्र नाही. नाही, ही व्याख्या खूप व्यापक आहे. त्यांच्या मते राष्ट्रीय सुरक्षेचे 4 स्तंभ आहेत: लष्करी सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा. बरोबर. जर देशातले नागरिकच भुकेले, आजारी आणि बेरोजगार असतील तर सीमेवरच्या तोफा आणि रणघडी काय कामाचे? खरंय. खरा सुरक्षित देश तो जिथे प्रत्येक नागरिकाला पोटभर अन्न, चांगलं आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. आणि हे सगळं साध्य करण्यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे: स्वावलंबन. दुसऱ्यांवर अवलंबून राहून हे शक्य नाही. आपल्याला लागणाऱ्या गोष्टी, मग ते अन्नधान्य असो, औषधं असोत किंवा तंत्रज्ञान, ते आपण स्वतः निर्माण करायला हवं. जेव्हा आपण आपल्या गरजा स्वतः पूर्ण करू, तेव्हाच प्रत्येक नागरिकाला एक सुरक्षित आणि सन्मानजनक आयुष्य देण्याचं ध्येय आपण गाठू शकू. हीच विजन 2020च्या आराखड्याची दुसरी पायरी होती. ठीक आहे. म्हणजे आधी मानसिकता बदला, मग विकासाचं खरं ध्येय निश्चित करा. पण हे ध्येय गाठण्यासाठी साधन कोणतं वापरायचं? बरोबर. इतक्या मोठ्या देशाला स्वावलंबी बनवणं हे काही सोपं काम नाही. नाहीच. आणि इथेच तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो: तंत्रज्ञान. टेक्नॉलॉजी. हो. डॉक्टर कलाम यांच्यासाठी तंत्रज्ञान हे विकासाचं सर्वात शक्तिशाली इंजिन होतं. याच विचारातून 1988 मध्ये टी-फॅकची स्थापना झाली होती. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट काउन्सिल. बरोबर. पण इथे तोच जुना प्रश्न येतो जो आजही विचारला जातो. भारतासारख्या देशांनी जिथे अजूनही गरिबी आहे, तिथे तंत्रज्ञानावर एवढा प्रचंड खर्च का करायचा? आधी लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करायला नकोत का, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. हो. पण टी-फॅक आणि डॉक्टर कलाम यांचं उत्तर होतं की हा विचारच चुकीचा आहे. तुम्ही गरिबी विरुद्ध तंत्रज्ञान अशी निवड करूच शकत नाही. कारण योग्य तंत्रज्ञान हे गरिबी हटवण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. एक्झॅक्टली. प्रगतीचा सर्वात छोटा आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तंत्रज्ञानावरील गुंतवणूक. हे थोडं अधिक स्पष्ट करता येईल का? म्हणजे तंत्रज्ञान थेट गरिबी कशी कमी करू शकतं? एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपण शेतकऱ्यांसाठी एक नवीन उच्च उत्पन्न देणारं बियाणं विकसित केलं. हे एक तंत्रज्ञान आहे. बरोबर. याचा परिणाम काय होईल? शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, तो आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवू शकेल, गावात पैसा खेळता राहील, छोट्या उद्योगांना चालना मिळेल. म्हणजे एका तांत्रिक बदलामुळे संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक चक्र गतिमान झालं. अगदी. आज आपण UPI वापरतो, हे सुद्धा तंत्रज्ञानच आहे ना? हो, अर्थातच. त्याने फक्त पैसे पाठवणं सोपं झालं नाही, तर गावागावात डिजिटल व्यवहार पोचले, भ्रष्टाचाराला आळा बसला आणि लाखो छोटे व्यावसायिक मुख्य आर्थिक प्रवाहात आले. म्हणजे तंत्रज्ञानाचा परिणाम हा फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित नसतो, तो एक लहरीप्रमाणे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर पसरतो. नेमका हाच मुद्दा आहे. म्हणूनच टी-फॅकने 500हून अधिक तज्ज्ञांना एकत्र आणलं होतं. कशासाठी? शेती, आरोग्य, ऊर्जा, दळणवळण, उत्पादन
अशा प्रत्येक क्षेत्रात भारताला 2020 पर्यंत कोणतं तंत्रज्ञान लागेल याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हजारो पानांचे रिपोर्ट्स आणि आराखडे तयार केले. आणि या सगळ्यामागे एकच ध्येय होतं का, भारताला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे? एकच ध्येय, आपल्याला लागणारी मशीन्स, सॉफ्टवेअर, औषधं आणि उपकरणं आपल्याच देशात बनवता यावीत. म्हणजे दुसऱ्या देशांकडून तयार वस्तू विकत घेण्याऐवजी त्या बनवण्याचं तंत्रज्ञान, ती क्षमता आपण स्वतः विकसित करायला हवी. यालाच नो हाव ऐवजी नो वाय मिळवणं म्हणतात. म्हणजे फक्त एखादी गोष्ट कशी करायची हे शिकण्याऐवजी ती तशी का करायची याच्या मुळाशी जाणं. वा, खूप छान सांगितलं. दुसऱ्यांकडून आयुष्यभर मासे विकत घेण्यापेक्षा मासे पकडायला शिकणं जास्त महत्वाचं आहे. आणि व्हिजन 2020 हा भारताला तंत्रज्ञानाच्या मदतीने मासे पकडायला शिकवण्याचा, स्वतःच्या पायावर उभं करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. विजन तर खूप शक्तिशाली होतं, पण कलाम सरांनी 5 अशा क्षेत्रांवर बोट ठेवलं होतं ज्यावर भारताचं भविष्य अवलंबून होतं. त्यापैकी पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं क्षेत्र होतं शेती. पण त्यांनी शेतीला फक्त अन्न म्हणून नाही, तर एका वेगळ्या नजरेनं पाहिलं होतं. ती नजर होती म्हणजे शेती फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर देशाला श्रीमंत करण्यासाठी. हे कसं शक्य आहे? अगदी बरोबर. आणि हेच तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या इंडिया 2020 या विजनचं मूळ होतं. अच्छा. त्यांच्या मते भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर 3 मुख्य क्षेत्रांमध्ये अगदी पद्धतशीरपणे क्रांती घडवणं आवश्यक आहे. बरोबर. आज आपण याच 3 क्षेत्रांचा आणि त्यामागच्या विचारांचा सखोल आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया त्या क्षेत्रापासून जे आपल्या देशाचा कणा आहे. शेती. हो, शेती. आणि सुरुवात तिथूनच करायला हवी. कारण बघा, कोणत्याही देशाच्या विकासाचं पहिलं पाऊल हे पोटाची सोय असतं. बरोबर. जेव्हा अन्न सुरक्षा निश्चित होते तेव्हाच देश इतर प्रगतीचा विचार करू शकतो. आणि आज हे बोलणं सोपं वाटतं, पण आपल्या स्रोतांनुसार म्हणजे 1960च्या दशकातली परिस्थिती अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारी होती. हो. भारत प्रचंड मोठ्या उपासमारीच्या संकटात होता. आपल्याला अमेरिकेकडून तब्बल 10 मिलियन टन धान्य आयात करावं लागलं होतं. 10 मिलियन टन? हो. आणि एका क्षणी तर अशी वेळ आली होती की देशात फक्त 2 आठवडे पुरेल एवढाच अन्नसाठा शिल्लक होता. विचार करा, काय भयानक स्थिती असेल ती. हीच परिस्थिती डॉक्टर कलामांच्या विचारांना दिशा देणारी ठरली. त्यांचं ध्येय फक्त देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. तो फक्त पहिला टप्पा होता. अगदी, तो तर पहिला टप्पा होता. त्यांना याही पुढे जायचं होतं. त्यांचं विजन होतं की भारताला एक प्रमुख कृषी निर्यातदार देश म्हणून जगात स्थापित करायचं. अरे वा. म्हणजे आपण फक्त आपली भूक भागवायची नाही, तर जगाला अन्न पुरवून देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी प्रचंड मोठी चालना द्यायची. आणि हे फक्त एक स्वप्न नव्हतं, आपण हे आधीही करून दाखवलंय, नाही का? हो तर. 1970 पर्यंत आपण हरित क्रांतीच्या माध्यमातून तांदूळ आणि गहू यांच्या उत्पादनात पूर्णपणे स्वयंपूर्ण झालो होतो. हो. आणि त्याचा परिणाम इतका जबरदस्त होता की 1979 आणि 1987 मध्ये देशात मोठे दुष्काळ पडले. तरीही आपल्याला कोणाकडे मदतीसाठी हात पसरावे लागले नाहीत. बरोबर. तुम्ही जो मुद्दा मांडला त्याला जोडूनच एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळचा आपला बफर स्टॉक. किती होता तो? आपल्याकडे तब्बल 35 मिलियन टन धान्याचा साठा होता. ही एक प्रचंड मोठी अचीवमेंट होती. खरंय. पण या यशाची एक दुसरी बाजूही होती, ज्याकडे डॉक्टर कलामांचं लक्ष होतं. अच्छा, म्हणजे काय? या क्रांतीमुळे आपण गहू आणि तांदळात स्वयंपूर्ण झालो, पण डाळी आणि तेलबियांच्या बाबतीत मागे पडलो. हो, हे खरंय. शिवाय रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच कलामांचा भर फक्त उत्पादन वाढवण्यावर नव्हता, तर शाश्वत म्हणजे सस्टेनेबल आणि वैविध्यपूर्ण शेतीवर होता. म्हणजे फक्त उत्पादन नाही, तर उत्पादनाची गुणवत्ता आणि पर्यावरणाचा समतोल यावर भर होता. मग या मोठ्या ध्येयासाठी पारंपरिक शेती तर पुरेशी नव्हती. अजिबात नाही. इथेच तंत्रज्ञानाची भूमिका सुरू झाली असणार. अगदी. आणि इथे तंत्रज्ञानाने अक्षरशः जादू केली. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंचन. पाणी. हो, पाणी. राजस्थानमधल्या इंदिरा नांदी कॅनॉलचं उदाहरण घ्या. या एका योजनेमुळे वाळवंटी भागाला पाणी मिळालं आणि तिथले चित्रच पालटून गेलं. हो, मी वाचलंय याबद्दल. जिथे मैलोन मैल वाळू होती तिथे हिरवीगार शेतं दिसू लागली. ही होती पाण्याची ताकद. आणि पाण्यासोबतच विज्ञानाचीही जोड मिळाली. मला आठवतंय, आपल्या स्रोतांमध्ये ट्रान्सजेनिक प्लांट्सचा उल्लेख आहे. हो. हा शब्द ऐकायला खूप तांत्रिक वाटतो. नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान? हा एक खूपच रंजक विषय आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे पिकांमध्ये सुपर पॉवर टाकण्यासारखं आहे. सुपर पॉवर. हो, या तंत्रज्ञानात काय केलं जातं तर एखाद्या दुसऱ्या जीवाणूमधलं, उदाहरणार्थ बॅसिलस थुरिंजिएन्सिस नावाच्या बॅक्टेरियामधला कीटकनाशक गुणधर्म असलेला जीन वेगळा काढला जातो. एक मिनिट, म्हणजे त्याचा जीन वेगळा काढून, हो, आणि तो थेट पिकाच्या DNA मध्ये टाकला जातो. अरे देवा, म्हणजे आज आपण बाजारात जी कोबी किंवा टमॅटो विकत घेतो त्यात बॅक्टेरियाचा जीन असू शकतो. हे तर अविश्वसनीय आहे. हो, आणि सामान्य माणसाला याची कल्पनाही नसते. यामुळे होतं काय की ते पीक स्वतःच काही विशिष्ट कीटकांचा प्रतिकार करू लागतं. अच्छा, म्हणजे बाहेरून कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरजच कमी होते. अगदी. याचा थेट फायदा म्हणजे शेतकऱ्याचा खर्च वाचतो, पर्यावरणाचं नुकसान टळतं आणि उत्पादन वाढतं. म्हणजे बीटी कॉटन वगैरे जे आपण ऐकतो ते हेच. बरोबर. बीटी कॉटन, बीटी वांगी हे सगळं याच तंत्रज्ञानाचा भाग आहे. वा, म्हणजे हे शेतीला योगायोगाच्या खेळातून काढून थेट विज्ञानाच्या प्रयोगशाळेत आणण्यासारखं होतं. आणि इथेच एक सगळ्यात रंजक गोष्ट समोर येते. कोणती? आपण अंतराळात पाठवलेले उपग्रह सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीला आले आहेत. आपले रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स शेतजमिनीचे इलेक्ट्रॉनिक फोटो घेतात. तो फक्त आभाळाकडे पाहून पावसाचा अंदाज लावत होता. हो, त्याला आता सॅटेलाइटच्या माध्यमातून कळू शकतं की त्याच्या शेताच्या उत्तर कोपऱ्यातल्या जमिनीला पाण्याची गरज आहे आणि दक्षिण कोपऱ्यातल्या पिकाला नायट्रोजनची कमतरता आहे. हीच तर खरी क्रांती आहे. इट मूव्स फार्मिंग फ्रॉम गेसवर्क टू प्रिसिजन सायन्स. आणि डॉक्टर कलामांना भारताच्या ह्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांना माहीत होतं की पूर्व भारतात गव्हाचं उत्पादन घेण्याची प्रचंड क्षमता आहे. तर मध्य भारतात फळं आणि भाज्यांची. बरोबर. फक्त गरज होती ती या तंत्रज्ञानाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची. तर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण उत्पादनाची समस्या सोडवली, पण यामुळे एक नवीन आणि तितकंच मोठं आव्हान उभं राहिलं नाही का? कोणतं आव्हान? पंजाबच्या गोदामांमध्ये धान्याचे डोंगर रचून काय फायदा जर देशाच्या दुसऱ्या टोकाला ते वेळेवर पोचूच शकलं नाही? अगदी बरोबर. आणि इथेच या विजनचा दुसरा स्तंभ येतो, पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी. हो, उत्पादन करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य स्थितीत पोहोचवणं आहे. यालाच सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात. अगदी. मला आपल्या सोर्समधली मदुराईच्या जास्मिनच्या फुलांची गोष्ट खूप आवडली. हो, ते खूपच छान उदाहरण आहे. विचार करा, तिथले शेतकरी ती फुलं पहाटे तोडतात, ती काळजीपूर्वक पॅक होतात आणि काही तासात विमानाने थेट दिल्लीच्या मोठ्या बाजारपेठेत पोचतात. आणि त्यांचा सुगंध जराही कमी न होता. हो, हे कनेक्टिव्हिटीचं पॉवर आहे. तुम्ही खूप छान उदाहरण दिलं. आणि याच प्रक्रियेत व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मूल्यवर्धनाची संकल्पना दडलेली आहे. व्हॅल्यू ॲडिशन. हो, जसं की चांगल्या प्रतीचे आंबे नुसते विकण्याऐवजी त्यांना आकारानुसार वेगळं करणं, आकर्षक पॅकिंग करणं आणि थंड कंटेनर्समधून वेळेवर शहरामधल्या सुपरमार्केटमध्ये पोचवणं. बरोबर. यामुळे त्याच आंब्याची किंमत कित्येक पटीने वाढते आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्याला मिळतो. पण ही व्हॅल्यू ॲडिशन तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याकडे मजबूत पायाभूत सुविधा असतील, म्हणजे चांगले रस्ते, वेगवान रेल्वे, जलमार्ग आणि हवाई मार्गांचं एक जाळं हवं जे एकमेकांना जोडलेलं असेल. बरोबर. ही कनेक्टिव्हिटी व्यापार आणि उद्योगांसाठी बॅकबोन म्हणजेच कणा आहे. आणि डॉक्टर कलामांच्या विजनमध्ये फक्त मोठी शहरं जोडणं नव्हतं. नाही, त्यांचा खरा भर होता प्रत्येक गावाला विद्यापीठ, हॉस्पिटल आणि व्यावसायिक केंद्रांशी जोडण्यावर. अच्छा. यालाच त्यांनी पुरा मॉडेल म्हटलं होतं, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज. पुरा जी. म्हणजे खेड्यांना शहरांसारख्या सुविधा पुरवणे. तर याचा अर्थ फक्त गावात एक पक्का रस्ता बांधण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तिथे एक संपूर्ण आर्थिक संस्था, एक इकोसिस्टम तयार करण्याचा होता. अगदी अचूक. विचार करा, एका गावात चांगला रस्ता आला तर तिथे उद्योग येऊ शकतात. हो. तिथे हाय स्पीड इंटरनेट आलं तर तिथले तरुण शहरातल्या कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम करू शकतात. बरोबर. तिथे चांगलं आरोग्य केंद्र आलं तर लोकांचं जीवनमान सुधारेल. हे शहरांवरील ताण कमी करून खेड्यांनाच विकासाचं केंद्र बनवण्याचं विजन होतं. आणि ही कनेक्टिव्हिटी फक्त भौतिक रस्त्यांपुरती मर्यादित नव्हती. नाही, यात टेलिकम्युनिकेशनचाही समावेश होता. संपूर्ण देशात फायबर ऑप्टिक नेटवर्क पसरवण्यावर भर देण्यात आला होता. हो, आणि माहितीचा महामार्ग हा विकासासाठी तितकाच महत्वाचा आहे जितका रस्त्यांचा. खरं आहे. आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून जे ग्लोबल विलेजचा भाग बनलो आहोत त्याचं बीज या विचारात होतं,
कारण जेव्हा गावातल्या शेतकऱ्याला मुंबईच्या किंवा समजा शिकागोच्या बाजारातले भाव कळतात, तेव्हा त्याची सौदा करण्याची ताकद वाढते. तो मध्यस्थांच्या शोषणातून बाहेर पडतो. अगदी म्हणजे एका बाजूला शेतात पिकलेला माल शहरातल्या बाजारात पोचवण्यासाठी चांगले रस्ते लागतात आणि त्याच वेळी शेतकऱ्याला बाजारात काय भाव चालू आहे हे कळण्यासाठी चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागते. हो. दोन्ही गोष्टी एकमेकांशी इतक्या घट्ट जोडलेल्या आहेत. होय. आणि जेव्हा आपण शेती, उद्योग आणि माहिती या तिघांना जोडतो तेव्हा या संपूर्ण यंत्रणेला चालवण्यासाठी सर्वात मूलभूत गरज समोर येते. ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जा, अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा. आपण लंडन किंवा न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये एक दिवस वीज नसण्याची कल्पनाही करू शकत नाही. नाही, शक्यच नाही. पण आपल्या देशात आजही असे अनेक भाग आहेत जिथे वीज पोचलेली नाही किंवा दिवसातले अनेक तास ती नसते. हो ना. ही दरी एका विकसित राष्ट्रासाठी खूप मोठा अडथळा आहे. हे खरं आहे. शेतीमधल्या पंप चालवण्यासाठी, कोल्ड स्टोरेज थंड ठेवण्यासाठी, उद्योगांमधली मशीन चालवण्यासाठी, शहरांमधले संगणक आणि डेटा सेंटर चालवण्यासाठी. असं एकही क्षेत्र नाही ज्याला विजेची गरज नाही. बरोबर. त्यामुळे अखंड वीज पुरवठा हा थेट देशाच्या GDP वाढीशी जोडलेला आहे. पण अडचण ही आहे की आपली वाढती लोकसंख्या आणि विकासाचा वेग पाहता विजेची मागणी प्रचंड वाढत आहे. आणि इथेच मूळ प्रश्न येतो. ही वाढती मागणी आपण कशी पूर्ण करणार? फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतांवर म्हणजे कोळसा किंवा पेट्रोलियमवर अवलंबून राहणं शक्य नाही. नाही. कारण एकतर ते आपल्याकडे मर्यादित आहेत, आपल्याला ते आयात करावे लागतात, आणि दुसरं म्हणजे ते पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहेत. अगदी. इथेच डॉक्टर कलामांची दूरदृष्टी पुन्हा एकदा दिसून येते. वाढती विजेची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी अपारंपरिक आणि नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल ऊर्जा स्रोतांवर गुंतवणूक करण्याचं महत्त्व अनेक वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. त्यांना हे स्पष्ट दिसत होतं. हो. त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याशिवाय विकासाचा वेग टिकवून धरणं अशक्य आहे. एनर्जी इंडिपेंडन्स म्हणजेच ऊर्जा स्वातंत्र्य हे इकॉनॉमिक इंडिपेंडन्ससाठी आवश्यक आहे असं ते म्हणायचे. आणि या पर्यायांमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत आणि बायोगॅस यांसारख्या स्रोतांचा समावेश होता. आज आपण शहरांपासून गावांपर्यंत जे सोलर पॅनेल आणि पवनचक्कीचं जाळं पाहतो त्यामागची मूळ प्रेरणा या विचारांमध्ये आहे. हो. कारण भारत हा उष्णकटिबंधातला देश आहे. वर्षातले जवळपास 300 दिवस आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. ही तर आपली नैसर्गिक ताकद आहे. अगदी. ह्या ऊर्जेचा वापर करून आपण देशाच्या विजेची गरज भागवू शकतो. ही कल्पनाच किती क्रांतिकारी आहे. यावर काम केल्यानेच आपण ऊर्जेच्या बाबतीत खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होऊ शकतो. आणि जेव्हा प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि प्रत्येक उद्योगात 24 तास वीज उपलब्ध असेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने विकासाच्या शर्यतीत पुढे जाऊ शकू. तर मग शेतीला आधुनिक बनवण्यासाठी तंत्रज्ञान, तयार झालेला माल देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कनेक्टिव्हिटी, आणि या सगळ्याला चालना देण्यासाठी अखंड आणि स्वच्छ ऊर्जा. हो, हे 3 मजबूत खांब डॉक्टर कलामांच्या विकसित भारताच्या स्वप्नाचा आधार होते. अगदी. अन्न, दळणवळण आणि ऊर्जा या 3 मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की देशाची प्रगती प्रचंड वेगाने होते. हा एक सिद्ध झालेला आराखडा आहे. रस्ते, वीज आणि पाणी हे तर झालं पायाभूत काम. पण डॉक्टर कलामांच्या मते भारताची सर्वात मोठी ताकद हे इथली माणसं आहेत. जर आपण आपल्या युवकांना 2 गोष्टी दिल्या तर आपण जगावर राज्य करू शकतो. त्या 2 गोष्टी म्हणजे उत्तम शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य. अगदी बरोबर. आपण भारतीय हार्डवर्किंग आहोतच, फक्त आपल्याला संधींची गरज आहे. हेच डॉक्टर कलामांनी या पुस्तकात ठामपणे मांडलंय. आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा इंडिया 2020 या विजनवर जरा सखोल चर्चा करणार आहोत. हो. म्हणजे त्यांनी 1998 साली एक आराखडा मांडला होता. एका अशा भारताचा जो 2020 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनेल, जिथे गरिबी नसेल आणि प्रत्येक नागरिकाला एक सन्मानजनक आयुष्य मिळेल. पण आता गंमत बघा, आपण त्यावेळेच्या पुढे आलो आहोत. हो की नाही? आणि मग हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं ठरतं की डॉक्टर कलामांनी दिलेला तो इतका स्पष्ट आराखडा असूनही आपण अजूनही त्या ध्येयापर्यंत का पोहोचू शकलो नाही. आणि हाच या चर्चेचा मूळ गाभा आहे. कारण डॉक्टर कलामांची विकासाची व्याख्या म्हणजे ती फक्त आकड्यांपुरती मर्यादित नव्हती. बरोबर. विकास म्हणजे केवळ वाढलेला GDP किंवा दरडोई उत्पन्न नाही. त्यांनी विकासाला थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलं. अच्छा. गांधीजींच्या शब्दात सांगायचं झालं तर खरा विकास तो
जेव्हा देशातला शेवटचा माणूसही उपाशी झोपणार नाही. कलामांचा रोख नेमका याच बदलावर होता. म्हणजे आर्थिक निर्देशक प्रभावी दिसू शकतात, पण त्याने तळागाळातल्या माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारतेच असं नाही. अजिबात नाही. याच संदर्भात डॉक्टर कलामांनी हैदराबादमधला एक अनुभव सांगितलाय, जो शिक्षणाचं महत्त्व खूप वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने आपल्यासमोर मांडतो. हो, तो 3 वडिलांचा किस्सा. तो तर अक्षरशः डोळे उघडणारा आहे. व्यंकट, कप्पू आणि करुप्पन नावाचे 3 मित्र. तिघेही एकाच ठिकाणी काम करायचे, पण त्यांच्या मुलांच्या भविष्यात जमीन आसमानाचा फरक होता. काय झालं होतं नेमकं? व्यंकटची 3ही मुलं पदवीधर झाली आणि चांगल्या नोकरीला लागली. कप्पूचा फक्त एक मुलगा पदवीपर्यंत पोहोचू शकला, आणि करुप्पन? आणि करुप्पनची मुलं, ती तर शाळेची पायरीही चढली नव्हती. ही गोष्ट खरंच खूप काही सांगून जाते. वरवर पाहता हे फक्त शिक्षणाचं महत्त्व वाटेल, पण यात एक छुपा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे एका पिढीचं आर्थिक स्थैर्य हे पुढच्या पिढीच्या प्रगतीसाठीचं एक लॉन्चपॅड ठरतं. कलामांनी इथे गरिबीच्या दुष्टचक्राला भेदण्याची किल्लीच दिली आहे. अगदी अचूक मुद्दा. आणि याच स्थैर्याचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे आरोग्य. अर्थात. कारण शिक्षण तेव्हाच घेता येतं जेव्हा शरीर निरोगी असेल. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा एक किस्सा यावर मस्त प्रकाश टाकतो. सांगा ना. एका विज्ञान परिषदेत त्यांना आणि इतर पाहुण्यांना पिण्यासाठी बॉटल्ड वॉटर देण्यात आलं. अच्छा. आणि त्या एका बाटलीवरून त्यांनी काहीतरी निरीक्षण नोंदवलं होतं, बरोबर? हो. ते म्हणाले की ही पाण्याची बाटली मला 3 प्रकारच्या भारतीयांची आठवण करून देते. 3 प्रकारची भारतीय? हो. पहिले, जे हे बॉटल्ड वॉटर सहज विकत घेऊ शकतात. दुसरे, जे नळाचं किंवा बोरवेलचं पाणी पितात, ज्याच्या शुद्धतेची खात्री नसते. आणि तिसरे, मध्ये नाही तर माणसाच्या घरात स्वच्छ पाण्याच्या नळातून होते. अगदी. आपण अनेकदा आरोग्य सेवा म्हणजे फक्त आजारांवर उपचार असं समजतो, पण खरा भर तर प्रतिबंधात्मक उपायांवर हवा. हो. जसं की स्वच्छ पाणी, सकस आहार आणि स्वच्छ परिसर, आयोडाइज्ड मीठ किंवा व्हिटॅमिन एच्या मोहिमा. हो, त्या याच विचाराचा भाग होत्या. नक्कीच. पण इथेही आपल्याला तीच दरी दिसते, जी शिक्षणात दिसते. म्हणजे कशी? उच्च आणि मध्यमवर्गीय लोक नियमित आरोग्य तपासणी करतात, पण गरीब माणूस फक्त आजार गंभीर झाल्यावरच हॉस्पिटलची पायरी चढतो. आणि मग तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बरोबर. अनेकदा पैशांअभावी तो कमी अनुभवी डॉक्टरांकडे जातो आणि त्याचा परिणाम जीवावर बेतू शकतो. या सगळ्याच्या मुळाशी आहे स्वच्छतेचा अभाव. सॅनिटेशन. बरोबर. हो. विशेषतः ग्रामीण भागात उघड्यावर शौचालय बसणं, कचऱ्याची ढीग साचणं, यामुळे ट्युबरक्युलोसिस, HIV, एड्स आणि डायरियासारखे आजार पसरतात. आणि त्याचा सर्वात जास्त फटका मुलांच्या आरोग्याला बसतो. अगदी. म्हणजे पाया मजबूत करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं हे स्पष्ट आहे. पण मला एक प्रश्न पडतो. विचारा. हा विचार इतका स्पष्ट आणि प्रभावी असूनही आणि यावर काम करण्यासाठी TFAT सारख्या संस्थेने आराखडा देऊनही इतकी वर्ष का लागली? अडचण विचारात नव्हती तर मग ती नक्की कुठे होती? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. सर्वात मोठं आव्हान होतं, आणि खरं सांगायचं तर आजही आहे, ते म्हणजे अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन. अच्छा. कोणतंही विजन कागदावर खूप सुंदर दिसतं, पण त्याला जमिनीवर उतरवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि एकजूट लागते. इथेच आपण कुठेतरी कमी पडतो. TFAT बद्दल तुम्ही उल्लेख केलात. हे फक्त एक संक्षिप्त नाव नाहीये, त्याची नेमकी भूमिका काय होती? TFAT म्हणजे टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन, फोरकास्टिंग अँड असेसमेंट काउन्सिल. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर ही देशासाठी एक तंत्रज्ञान भविष्य वेधशाळा होती. हो. भविष्यात कोणतं तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरेल, आपण त्यात आज कुठे आहोत आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, याचा तपशीलवार रोडमॅप बनवण्याचं काम या संस्थेचं होतं. वा. त्यांनी 500हून अधिक तज्ज्ञांना एकत्र आणून एक कृती आराखडा तयार केला होता. म्हणजे आराखडा तयार होता, पण तरीही अंमलबजावणीत अडथळे आले. हो. एकजुटीचा अभाव हे एक कारण तुम्ही सांगितलं, पण मला वाटतं हे थोडं आदर्शवादी वाटतं. म्हणजे राजकीय आणि सामाजिक मतभेद तर कोणत्याही लोकशाहीत असतातच. मग ह्या मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकत्र काम करण्याची मानसिकता कशी तयार होणार? यावर कलामांनी काही भाष्य केलंय का? हो, केलंय ना. त्यांनी यावर स्पष्ट मत मांडलंय. त्यांचा मुद्दा असा होता की राजकीय मतभेद निवडणुकीपुरते मर्यादित असावेत. एकदा सरकार स्थापन झालं की विकसित भारत हे एकच राष्ट्रीय मिशन असायला हवं. एकच ध्येय. हो, ज्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही एकत्र काम करायला हवं. ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.
जोपर्यंत आपण याला एक राष्ट्रीय मोहीम मानत नाही तोपर्यंत मोठे बदल घडणं कठीण आहे. आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाव्यतिरिक्त काही मानसिक अडथळेही होते का, ज्यामुळे आपण मागे राहिलो? नक्कीच. दुसरा आणि तितकाच मोठा अडथळा म्हणजे आपल्याच क्षमतांबद्दलचा आत्मविश्वासाचा अभाव. अच्छा. एक काळ असा होता जेव्हा आपण पाश्चिमात्य देशांना आंधळेपणानं कॉपी करत होतो. बाहेरचं ते चांगलं आणि आपलं ते टाकाऊ अशी एक न्यूनगंडाची भावना होती. ही मानसिकता तर आजही दिसते आणि यावर पुस्तकात एक असं उदाहरण आहे जे ऐकून मला आश्चर्य वाटलं. तुम्ही सॅटेलाइट मॅप्सबद्दल सांगाल का? ते ऐकून तर श्रोत्यांनाही धक्का बसेल. हो, ती खूपच बोलकी घटना आहे. डॉक्टर कलाम एकदा त्यांच्या मित्रांना सांगत होते की युरोपचे जे हाय क्वालिटी सॅटेलाइट नकाशे आहेत ते खरं तर भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने बनवले आहेत. पण त्यांच्या मित्रांचा हावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं कलाम चेष्टा करत आहेत. कमाल आहे. म्हणजे आपल्याच देशाच्या यशावर आपला विश्वास नव्हता. अगदी. जेव्हा डॉक्टर कलामांनी त्यांना नकाशाच्या खाली बारीक अक्षरात लिहिलेली क्रेडिट लाईन दाखवली, काय लिहिलं होतं? मेड फ्रॉम इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट डेटा, तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला. हीच ती मानसिकता आहे जी आपल्याला मागे खेचते. बरोबर. आणि यासोबतच आणखी एक अडथळा आहे, तो म्हणजे आपली प्रशासकीय जेसे थे वृत्ती. हो, म्हणजे रेड टेप. बरोबर. आपली सरकारी व्यवस्था बदलांना सहज स्वीकारत नाही. एखादी चांगली योजना कागदावर तयार होते, पण ती वेगवेगळ्या परवानग्यांनी आणि लाल फितीच्या कारभारात इतकी अडकते की तिचा मूळ उद्देशच हरून जातो. म्हणजे हा एक तिहेरी तिढा आहे. राजकीय एकजुटीचा अभाव, आपल्याच क्षमतेवर अविश्वास आणि बदलांना विरोध करणारी प्रशासकीय व्यवस्था. अगदी तसंच. याच मोठ्या आव्हानांमुळेच कदाचित कलामांचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यास विलंब होत आहे. आणि हीच अंमलबजावणीतली खरी आव्हानं आहेत. ठीक आहे. हे सगळे खूप मोठे आणि सिस्टमिक मुद्दे आहेत. हे ऐकून एखाद्या सामान्य माणसाला असं वाटू शकतं की यात मी काय करू शकतो. तर आता आपण या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या राष्ट्रीय मिशनमध्ये एका सामान्य माणसाची काय भूमिका असू शकते? आजच्या आज आपण काय करू शकतो? याचं उत्तर डॉक्टर कलामांनी खूप सोप्या शब्दात दिलं आहे. ते म्हणतात, तुम्ही जे काही काम करता, मग ते काही असो, हो, तुम्ही इंजिनियर असाल, शिक्षक, शेतकरी किंवा बँक कर्मचारी, ते काम 100% प्रामाणिकपणे आणि उत्कृष्टतेने करा. आपल्या कामात गुणवत्ता आणा. म्हणजे एक्सेलन्स इन ॲक्शन. बरोबर. जर देशातला प्रत्येक नागरिक फक्त आपलं काम सर्वोत्तम पद्धतीने करू लागला तर देशाची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. हा विचार खूप प्रेरणादायी आहे, पण इथे एक व्यावहारिक अडचण येऊ शकते. कोणती? एखाद्या मोठ्या अकार्यक्षम सिस्टममध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीला अनेकदा निराशा येते. माझ्या एकट्याच्या प्रयत्नांनी काय फरक पडणार असा प्रश्न त्याला पडू शकतो. यावर कसा मात करायचा? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याचं उत्तर सातत्य आणि प्रभाव क्षेत्र म्हणजेच स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स यात आहे. ओके. एका व्यक्तीच्या प्रयत्नाने लगेच संपूर्ण सिस्टीम बदलणार नाही, पण ती व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी उत्कृष्टतेचं एक बेट म्हणजे आयलँड ऑफ एक्सलन्स तयार करू शकते. आणि मग ते पाहून? हो, ते पाहून 4 लोक प्रेरित होतात, ते इतरांना प्रेरित करतात. हा एक हळू होणारा सांस्कृतिक बदल आहे. आणि या पलीकडे जाऊन आपण आपल्या आसपासच्या एखाद्या गरजू मुलाच्या शिक्षणासाठी मदत करू शकतो, त्याला एखादं कौशल्य शिकवू शकतो. बरोबर. एका व्यक्तीच्या आयुष्यात घडवलेला छोटा बदलही त्या राष्ट्रीय मिशनमधला एक महत्त्वाचा खारीचा वाटा आहे. आणि या वैयक्तिक प्रयत्नांना तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर? मला वाटतं तंत्रज्ञान स्वीकारण्याची भारतीयांची क्षमता अफाट आहे. ती तर आहेच. पुस्तकात लेझर आणि वॉटर जेटचं उदाहरण आहे. हीच तर आपली खरी ताकद आहे. आपण कॅड आणि कॅम सारखं तंत्रज्ञान आपलंसं केलं. हे थोडं सोपं करून सांगाल का? हो, म्हणजे बघा, पूर्वी एखादी वस्तू बनवण्याआधी तिचे शेकडो कागदी नकाशे बनवावे लागायचे. पण कॅडकॅममुळे बंगळूरमधला एक तरुण इंजिनियर कम्प्युटरवरच गाडीच्या इंजिनचा एखादा भाग डिझाईन करू शकला. अच्छा. आणि मशीनला थेट कमांड देऊन तो बनवूही शकला. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचला आणि आपण जागतिक स्पर्धेत उतरू शकलो. या तंत्रज्ञानाच्या आत्मविश्वासातूनच एक कॅन डू वृत्ती, म्हणजे आम्ही हे करू शकतो, ही भावना निर्माण होते. बरोबर. आणि ही वृत्ती आपल्यासाठी नवीन नाही ना का? मला वाटतं आपल्या इतिहासात याची अनेक उदाहरणं आहेत. नक्कीच आहेत. आणि आपण अनेकदा ती विसरतो. म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचं उदाहरण घ्या. रॉकेटबद्दलचं. हो, जगातल्या पहिल्या गन पावडर रॉकेटचा यशस्वी वापर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केला होता.
हे रॉकेट्स इतके प्रभावी होते की ब्रिटिशांना धक्का बसला. त्यांनी नंतर ते तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःच्या युद्धात वापरलं. म्हणजे इनोव्हेशन आपल्या रक्तातच आहे. अगदी. ही गोष्ट आपल्याला सांगते की आपल्याकडे नाविन्यपूर्ण विचार करण्याची आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची क्षमता शतकानुशतकांपासून आहे. आपल्याला फक्त त्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवायचा आहे. तर या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष हाच आहे की आपली 1.4 अब्ज लोकसंख्या ही आपली समस्या नाही, तर ती आपली सर्वात मोठी ताकद आहे. हो. कलामांनी आपल्याला एक स्पष्ट आराखडा दिला आहे. त्या आराखड्याची अंमलबजावणी करताना अडथळे आहेत, पण त्यावर मात करण्याची क्षमता आपल्या इतिहासात, आपल्या लोकांच्या कौशल्यात आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या आपल्या वृत्तीत दडलेली आहे. बरोबर. आपण आपलं 2020चं लक्ष्य पूर्ण करू शकलो नसलो तरी निराशावादी होण्याची गरज नाही. दिशा योग्य आहे, फक्त वेग वाढवायचा आहे. आणि हा वेग तेव्हाच वाढेल जेव्हा विकसित भारत हे फक्त सरकारचं नाही तर प्रत्येक भारतीयाचं वैयक्तिक स्वप्न बनेल. आणि या प्रवासात मोठ्या तंत्रज्ञानासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या स्थानिक प्रतिभेला आणि छोट्या छोट्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना आपण कसं प्रोत्साहन देणार हा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल. डॉक्टर कलामांनी आपल्याला एक नकाशा दिला, पण त्या नकाशावरचे काही रस्ते आजही आपल्याला स्वतःच शोधावे लागणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.